राजाभाऊ राऊत यांनी एखादी गोष्ट ठरवली की त्यात यश मिळाल्याशिवाय ते मागे जात नाहीत. त्यांना ही विनंती करायला आलेलो आहे की बाकीच्या सगळ्या मागण्या ह्या सरकार आज उद्याकडे मान्य करेल, कारण त्या प्रॅक्टिकल आहेत, करता येण्यासारख्या आहेत. पण दोन मागण्या ज्या त्यांच्या आहेत की मराठा समाजाला ओबीसीत टाका, याला कायदे माईकने बोलू कायद्याने तर मराठा समाजाला सरसकट ओबीसी म्हणा, सरसकट कुणबी म्हणा, हे कायद्याने टिकणार नाही. तरी सुद्धा यावर माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय खूप विचार करत आहेत. तेव्हा ती मागणी अशी ऑन स्पॉट संपेल, पण ती कोर्टात चॅलेंज होईल का, टिकेल का, असे सगळे विषय आहेत. पण मी आउटराईट त्याच्यावर नाही असं म्हणत नाही, पण मला त्याचे अधिकार नाहीत अशा एखाद्या जाहीर कार्यक्रमात म्हणण्याचं. दुसरी त्यांची मागणी जी आहे ती आहे विशेष अधिवेशन बोलवा. तेही माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अधिकार असतात. त्यांनी जर ठरवलं तर त्यांनी माझ्या माध्यमातून म्हणजे संसदीय कामकाज मंत्र्याच्या माध्यमातून राज्यपालांकडे एक विनंती फाईल पाठवायची असते. त्यांनी सांगितले की 2 मिनिटात फाईल तयार करतो. त्या 2 मागण्या सोडल्या राजाभाऊंच्या, बाकीच्या सगळ्या मागण्या सगळ्यांना मान्य आहेत आणि आम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम करू. यावर राजाभाऊने उपोषण मागे घ्यावं, धरणं मागे घ्यावं, साखळी उपोषण मागे घ्यावं अशी मी विनंती करेन. तर राजाभाऊंना मी गेली 40 वर्ष ओळखतो. ते एखादी गोष्ट सर्व मार्गी लागल्याशिवाय ते मागे हटत नाही. दादा, तुम्ही असं म्हणालात की ओबीसीतून म्हणजे ओबीसी मध्ये मराठा समाजाला घ्यायला पाहिजे होतं, मात्र एकाही मुख्यमंत्र्यांनी ते केलं नाही. नक्की काय तो संदर्भ आहे? केलं नाही फॅक्टच आहे ना. संदर्भ बघा, 92 साली ज्यावेळेला शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला 16% गाळा आपल्या ग्रामीण रेशनमध्ये गाळा शिल्लक होता. त्यावेळेला त्यांनी ओबीसी मध्ये ज्या जाती वाढवल्या असतील, असं नवीन नवीन निवेदन येतात ना, तर मराठामध्ये जोडायला पाहिजे होतं. हे प्रश्न संपला असता. तर त्यांनी मराठा काय नाही जोडला. आता त्याच्या मागे त्यांची मनोभूमिका जी आहे ती मी इथे जाहीरपणे नाही सांगितली. ती नाही जाहीर सांगतो, ती मला खालीच भेटल्यानंतर सांगतो. पण कुठल्या ना कुठल्या कारणाने शक्य असतानाही त्यांनी मराठा समाजाला ओबीसीत टाकलं नाही. मंडल कमिशनने ज्या जाती ठरवल्या त्याच्यामध्ये एवढा मोठा सर्वे झाला नाही. तर साधारणतः ज्यांच्यावर गावामध्ये गरिबी म्हणून शिक्का बसलेला आहे त्याच्याकडे पटापटा घेतले की नाही. मराठाही गरीब आहे. डबेवाले मोठ्या संख्येने मराठा, घरकाम करणारे ताया आमच्या मोठ्या संख्येने मराठा, हमाल डोक्यावरून माल वाहतूक करणारे माताही मराठा. सगळे वेगळे सांगायला पाहिजे का की मराठा समाज हा मागास आहे? पण ते नाही झालं. पण ते देवेंद्रने केलं. देवेंद्रने काय केलं, कारण नंतर मग 92 नंतर काय झालं, कायदा कडक झाला. कायदा असा झाला की तुम्हाला मागास आयोग नेमावा. तो या पठ्ठ्याने कोणी आयोग नेमलाच नाही. नेमला प्रत्येक वेळेला रिपोर्ट हा झाला की मराठा मागास नाही, मराठा मागास नाही, मराठा मागास नाही. 14ला देवेंद्रजींनी खूप विचारपूर्वक मागास आयोगाची रचना केली, त्याचं प्रशिक्षण केलं, त्यांना साधनं उपलब्ध करून दिली आणि मराठा मागास आहे हे पहिल्यांदा इतिहासामध्ये कागदावर आलं. मग कायदा असा झाला की मागास आयोगाने मागास म्हणायला पाहिजे म्हटलं, मग कायदा करतो केला, हायकोर्टाने टिकवला. 50% वर जाऊन तो टिकवला. का? तर प्रोव्हिजनच अशी आहे की जर असाधारण स्थिती निर्माण झाली तर तुम्हाला 50% क्रॉस करता येतं. हायकोर्टाने मान्य केलं का, डिस्ट्रिक्ट कोर्टाने मान्य केलं. असाधारण स्थिती काय निर्माण झाली हे देवेंद्रने मांडलं कोर्टामध्ये की बाबा जवळजवळ 38%, थोडे कुणबी झाले तर 30% समाज ज्यावेळेला मी मागास करतो, मागास म्हणतो, त्यावेळेला त्यांना सीट्स वाढवायला लागतील. असाधारण एक्स्ट्राऑर्डिनरी स्थिती निर्माण झाली, ती कोर्टाने ऍक्सेप्ट. मग हे सगळंच शरद पवार साहेबांना करता आलं असं की नाही. केंद्रात सरकार त्यांचं, राज्यात केंद्रात सरकार ते आता काय म्हणतात की केंद्राने 50% वाढवावं. मग तुम्ही होतात ना डायरेक्ट 4 ते 14 10 वर्ष होतात, त्याच्या आधी होतात, म्हणजे जवळजवळ 95 ते 99 सोडलं. आणि आता 2014 ते 19 सोडलं. केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, केंद्रात तुम्ही, राज्यात तुम्ही, का नाही केलं? 50% वाढवायला पाहिजे, तर मराठा मागास करायला पाहिजे, तर मराठा ओबीसी करायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो राजकीय खेळ चाललेला आहे हे न करण्याचा मराठा समाज मूर्ख नाही. मला प्रकाश आंबेडकरांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये विरोधी एकही पक्ष आला नाही, बहिष्कार टाकला. त्यावर तसं म्हटलं की देवेंद्रजी, एकनाथजी, उद्या या सगळ्यांकडून लिहून घ्या की तुम्हाला मराठा ओबीसी टाकणं मान्य आहे काय.
त्याला झाले 2 महिने, अजून एकही नेता विरोधी पक्षाचा हे म्हणत नाही की हो मराठा समाज मागे टाका. म्हणजे राजाभाऊची मागणी बरोबर आहे. अधिवेशन बोलवा आणि मतदान घ्या की किती आमदारांना असं वाटतं की मराठा ओबीसी. मग कळेल ना काँग्रेसची भूमिका काय, मग कळेल ना राष्ट्रवादीची भूमिका काय, मग कळेल ना शिवसेनेची भूमिका काय. तुम्हालाही असं वाटतं का दादा की विशेष अधिवेशन झालं पाहिजे? नाही नाही, मी असं नाही म्हटलं. मी असं म्हटलं की एकदा दूध का दूध पाणी का पाणी व्हायलाच पाहिजे. की शरद पवार साहेबांना खरंच वाटतं मराठा समाजाला आरक्षण मिळावं, शरद पवार साहेबांना खरंच वाटतं की मराठ्यांना ओबीसी करावं, मग चला जाहीर स्टेटमेंट करा. एकदा हे बघा, लोकशाही चाललंय की नाही देश, राज्य, सगळ्यांनी म्हटलं तर मान्य. तुम्ही गुळमुळ करता, 50% वर द्या, 50% वर. अरे तुम्ही स्पेसिफिक बोला की ओबीसीतून द्या की नाही. सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी एकीकडे होत असताना आपण भीती व्यक्त करता ते कोर्टात टिकू शकणार नाही. काय नेमकी भीती वाटते? भीतीचा काय कायदा आहे तसा. एखादी जात मागास ठरवण्यासाठी मागास आयोगाने प्रचंड सर्वे करून ती मागास आहे हे सिद्ध केलं, तर ती मागास झाली आणि ती ओबीसी गेली. जसं मराठा समाजाला मागास बनवण्यासाठी यावेळेला जवळजवळ 3 कोटी लोकांचा सर्वे केला. आधी टिकलं नाही ना सुप्रीम कोर्टात, तर सुप्रीम कोर्टाने असं निरीक्षण नोंदवलं की तुम्ही सर्वे कमी केला. आता 3 कोटी गेला. त्यामुळे खात्री आहे की यावेळेचं 10% आरक्षण टिकणार. त्यामुळे चला उद्यापासून सगळे मराठा कुणबी असं नाही करणार, नाही टिकणार.